स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणे हे सामान्य माणसासाठी किती कठीण होऊन गेलेले याच्याविषयी मी आज भाष्य करणार आहे। उदाहरण घेऊया की एखाद्या ठिकाणी महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे आणि प्रत्येक महानगरपालिकेमध्ये तुम्हाला माहितीच असेल की प्रभाग असतात आणि प्रत्येक प्रभागामध्ये कमीत कमी 200 ते 300 मंडळ किंवा विविध प्रकारच्या संस्था असतात। त्या ज्या संस्था आहेत किंवा जे मंडळ आहेत ते विविध प्रकारचे उत्सव साजरे करत असतात, पण ते उत्सव साजरे करण्यासाठी त्यांना निधीची आवश्यकता असते। त्यासाठी ते तिकडचे स्थानिक नगरसेवक असतील, आमदार असतील, खासदार असतील त्यांच्याकडे जातात। प्रत्येक मंडळाची किंवा त्या संस्थेची अपेक्षा असते की त्यांच्या इथल्या स्थानिक नगरसेवकांनी कमीत कमी 5,000 रुपये त्या संस्थेला किंवा मंडळाला द्यावे। मी आत्ताच बोललो की प्रत्येक प्रभागामध्ये कमीत कमी 200 ते 300च्या आसपास मंडळ वगैरे असतात, तर आपण 200च पकडूया। आता जर का आपण बघितलं की 200 मंडळ गुणिले 5,000 तर जी रक्कम येते ती येते 10 लाख रुपये। दरवर्षी जर का आपण बघितलं जी मंडळ आहेत किंवा संस्था वगैरे आहेत तर ती 30 पेक्षा जास्त कार्यक्रम वर्षाला करत असते। आता जर का आपण टोटल केली की 30 गुणिले 10 लाख तर जो आकडा येतो तो येतो 3 करोड रुपये। याचा सरळ अर्थ आहे की ज्या व्यक्तीचं वार्षिक उत्पन्न 3 करोड पेक्षा जास्त आहे त्या व्यक्तीनेच निवडणूक लढवावी, नाहीतर घरी गप्प बसावं। आणि जर का एखादा व्यक्ती नगरसेवक म्हणून निवडून आला आणि त्याच्याकडे एवढे पैसे नसतील, मग तो व्यक्ती काय करतो की इतर गैरमार्गाने पैसा कमावतो आणि तो पैसा अशा कामांसाठी वापरतो। हे गेले अनेक वर्ष चालू आहे आणि लोकांनी आपली मानसिकता बदलली नाही, तर येणाऱ्या दिवसांमध्ये सुद्धा ह्याच गोष्टी सुरू राहतील।